एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। भाजपचा आत्मा मुंबई पालिकेत अडकलाय असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। देवरुखमधील प्रचार सभेत ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी हा निशाणा साधलाय। अख्ख्या देशाची सत्ता मिळाली, मात्र त्यांचा जीव हा मुंबई महापालिकेत अडकलाय अशी टीका सुद्धा त्यांनी केली। राजा हा राजा झाला, त्याला सगळं ऐश्वर्य मिळालं, तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो। तसं भाजपचं झालंय। अख्ख्या देशाची सत्ता मिळाली, पण त्यांचा आत्मा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडकलेला आहे, हे स्पष्ट होतं। काही लोक मतं खाण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत अशी टीका परिणय फुके यांनी केली। मतं खाऊन भाजपला पाडण्याचं काम करतील असेही परिणय फुके यांनी म्हटले। भाजपला जिंकून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे असेही फुके म्हणाले। काही लोक आपले मतं खाण्याकरता या निवडणुकीच्या मैदानात आहे, ते जिंकणार नाही। मी तुम्हाला 100% सांगतो, ते जिंकणार नाही, पण ते वोट खाऊन कुठेतरी भारतीय जनता पार्टीला पाडण्याचं काम ते करणार। बटेंगे तो आपले वोट जर डिवाइड झाले तर कमल पडल्याशिवाय राहणार नाही। कमलला जिंकून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे। येणाऱ्या 2 तारखेला मोठ्या मताधिक्याने माननीय प्रदीपभाऊ पडोलेंना निवडून द्या। 3 तारखेनंतर काहीही झालं तरी आम्ही फडणवीस आणि एनडीए सोबतच असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। आम्ही कधी सुरत, गुवाहाटी, गोवा असे गेलो नाहीत असंही सुनील तटकरे म्हणालेत। आम्ही जे गेलो ते विकासासाठीच। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला हा टोला लगावलाय। काल परवा रवींद्र चव्हाण साहेब उद्वेगाने बोलले, 3 तारखेपर्यंत युती आहे तोपर्यंत सांभाळा। मला माहित नाही काय होणार आहे ते, पण 3 तारखेनंतर काय घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्रजी आणि एनडीएच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे। ती गरुडच्या आणि रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे। कारण आम्ही कधी सुरत मार्गे गुवाहाटीला आणि तिथून गोव्या मार्गे कधी आलो नाही। आम्ही जे गेलो ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या संबंध विकासाच्या कामासाठी गेलो। गावात नाही पत आणि नाव गणपत अशी टीका सुनील तटकरेंनी केली। मुरुडच्या जाहीर सभेत सुनील तटकरेंनी नाव न घेता महेंद्र दळवींवर ही टीका केली। दळवींना अलिबागमध्ये पॅनलही उभं करता आलं नाही असंही तटकरे यांनी म्हटलंय। ग्रामीण भागात एक म्हण आहे, गावात नाही पत नाव हो गणपत। स्वतःच्या गावात नाही उभं करता आलं पाहिजे, का नाही करू शकलं? करता येऊ शकलं असतं, करू शकता होतं तर नाही। मुरुड या आम्हाला पण आमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये। होय, आम्ही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्रितपणे आलो। आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पैकी युती त्या ठिकाणी केली। कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांना ईडी कारवाईचा इशारा दिलाय। राजवर्धन निंबाळकरांच्या इशाऱ्याला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा समर्थन दिलंय। गैर काही केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर आम्ही घाबरलोय हे चंद्रकांत दादांना कुणी सांगितलंय? कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असं राजेंद्र पाटील यड्रावकरांनी प्रत्युत्तर दिले। भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष माझा मुख्यमंत्री आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला डिवचलेल्याचं उत्तर खऱ्या अर्थाने येत्या 6 महिन्यात खरे दिलं ना, तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून नाव आलं। जिल्ह्या तिथं उत्तर देण्याची ताकद खऱ्या अर्थाने आमच्या ठिकाणी 6 फायदे माझ्याकडे जात आहे। ईडी आपण आजपर्यंत किंवा पुणे विभागात, मुंबई विभागात किंवा आम्ही कुठेतरी दादा बघत आहोत, पण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ईडी ही देशभरमध्ये आला तरी तुम्ही कोणी काय बैठक पण घ्यायची काय? ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते। राजवर्धन निंबाळकर तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित घाटगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली। ईडीचा अर्थ काय? ईडी लाव म्हणजे काय? तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू। आता समजा बेहिशोबी संपत्ती यड्रावकरांची नाही आहे, तर काही घाबरण्याचं कारण नाही। कोण घाबरले असं चंद्रकांत दादांना बहुतेक माहिती नसावी। असं कोण इथं घाबरणे एवढी अजून कोण इथं ये नाही आहे। कोण असं घाबरत नाही, कशाची कोणी मागणी करू शकते। ईडीची कोणीही कोणाचीही चौकशी करू शकते, त्याला कोणी अडवायचं कारण नाही आणि ईडी चौकशी आली त्याच्या सामोरं जायला तयार आहे।